बापरे. सुप्रभात. आणि सकाळी सकाळी आपण आज नंदी बैलाचं दर्शन घेतलं, पण त्याचा मालक फारच क्रूर होता, त्याला खूप मारत होता. तो मला काही ते सहन झालं नाही. मी जाऊन त्याला सांगितलं की त्यांच्यामुळेच तुमचं पोट भरतं तर मुकजनावर ते, भलेही ते थोडंसं मोठं आहे नॉर्मल साईज पेक्षा, तरी तर आपण त्याला इतकं मारणं म्हणजे मला खरंच कळवळले. मी म्हटलं मी त्याला खायला देईन, तुम्हालाही देईन, काय असेल ते शिधा, पण त्याला मारू नका म्हटलं. तर ठीक आहे म्हटलं, आता पुढे जाऊन तो ऐकेलच काय कुणास ठाऊक. पण मला तरी जे वाटलं ते मी बोलले त्याला. आणि मुलाने पहिल्यांदाच नंदीबैल बघितला, कारण आता शहरात कुठे नंदीबैल येतच नाहीत. गावाकडे बरेचदा असतात, पिंगळा येतो अगदी पहाटे, त्यानंतर वासुदेव आहे, नंदीबैल आहेत. तर ते गावात सगळं दिसतं, शहरात काही दिसत नाही. तर त्यानंतर मी लगेचच कपडे धुवायला घेतलेत, कारण खूप कपडे साचले होते. हे फॅक्टरीत घालायचे ह्यांचे कपडे आहेत, सो ते हातानेच धुवावे लागतात, त्याशिवाय ते निघत नाहीत. आणि इथे मी ते धुवून घालते. अदरवाईज माझ्याकडे मशीन आहे, जे रेग्युलर वेअर आहेत, तर ते मी मशीनला धुते, किंवा चादरी टॉवेल वगैरे असलं ते सगळं. आणि यानंतर आम्ही गेलोय नर्सरीमध्ये. खूप फुलझाडं बऱ्याच दिवसांची आणायची होती. आता पाऊस कमी झालाय, सो आणलीत आम्ही नवीन झाडं. नव्हता. कोणती साईज होता? 100-150 रुपयाला. हा 30 रुपयाला. 150 रुपयाचं हे 120 रुपयाचे 6 आले. हा 20 रुपयाला. पेट्रोल पंपाची तरी. चला हाताला घ्या, आपली स्टूल घ्या बसायला. तर हे आणि मनू तिथे झाडाला बसलेत. तर मला तिथे बसता येणं शक्य नाही, मी फक्त सोबत गेले होते, कारण मलाही भाजीपाला आणायचा होता. म्हाळाची तिथी आहे, तर त्याच्यासाठी मला बराच भाजी लागणार होत्या, मी त्या घेऊन आले जाऊन सोबत. आणि इथे मी सकाळी सकाळी लोणी केलंय आणि तूप कढवायला ठेवलंय. आमच्याकडे आमच्या काकू म्हणतात की सकाळी सकाळी लोणी काढायचं, म्हणजे ते जास्त प्रमाणात निघतं आणि तूप पण जास्त होतं. तर त्याचं सायंटिफिक रिझन मला माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि इथे आमचं तूप झालेलं आहे, म्हशीचं तूप आहे हे. घरी मुलांना मी भातावर वगैरे आवर्जून देते. त्याच्यानंतर शिऱ्यामध्ये सुद्धा आम्हाला हे लागतं. तर आठवड्याला एवढं एक वाटीभर तूप तयार झेंडू होतं. चितळेचं दूध झेंडू घेते मी. बाहेर ये. आणि ते आमचा झेंडू बाहेर ये. बोक्या सँडी, त्याच्यासोबत मी खेळतीये. म्हणजे आमचा नाही, ऍक्च्युली वरच्या झेंडू मजल्यावर एक राहतात, त्यांनी पाळलाय. पण ते मग बाहेर गेल्यावर तो आमच्याकडेच असतो बऱ्याचदा. दुपारपर्यंत तरी असतो तिकडे रेंगाळत, कारण दमला. आमच्याकडे पण माऊ येतात शेजार पदारच्या. आमच्या घरात पाळलेली एक पण नाहीये, पण बाहेरचे येतात. बाहेर ये. बाहेर ये. घरात खालच्या घरात म्हणजे बेसिकली प्राणी असणं गरजेचं असतं, कारण मध्ये एकदा पार्किंग मध्ये आमचा विषारी नाग निघाला होता. आणि सापसुरळ्या वगैरे तर असतातच, एखादी धामण सुद्धा गुड निघाली होती मॉर्निंग. पावसाळ्यामध्ये. तर गुड त्यासाठी मॉर्निंग. म्हणजे प्राणी असलं की ते एक गुड सतर्कता राहते, मॉर्निंग. ते ओरडतात. मग लक्षात येतं की अरे नाही, काहीतरी धोका आहे. म्हणून मग हे. आणि आमच्याकडे नॉनव्हेज पण असतं बऱ्याचदा, तर मग त्याच्यासाठी पण ही मांजरं सारखी येत असतात. मी पाळत मात्र कोणालाच नाही, कारण घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे ही खातात आणि येऊन जातात एक थोडा वेळ, एवढंच. घरात झोपायला वगैरे मी कोणाला घेत नाही फारसं. मग ते बेडवर वगैरे चढणं किंवा मग आपल्या कपड्यांवर बसणं, मग ते मला फारसं हे होत नाही. कारण घर खूपच छोटंसं आहे आमचं, त्यामध्ये हे येऊन जातात, मुलांशी खेळतात, एवढंच पुष्कळ आहे. आणि एखादी प्राणी किंवा कोणीही सांभाळणं म्हणजे इतकं सोपं नाहीये सध्या. कारण नुसतं खाणं पिणं कोणीही देईल, पण त्यांचं वॅक्सिनेशन, त्यांचं सगळं लिटर ट्रेन, आणि त्यांच्यापासून सोसायटीला त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. नुसतं तुमचं मनोरंजन करायला त्यांना आणू नका. झेंडू. म्हणजे लहान मूल म्हणता म्हणून एक बळच त्यांना आणणं योग्य नाही, कारण त्यांना एकाला सांभाळणं म्हणजे एक बाळ सांभाळण्यासारखं आहे. तेवढी सगळी जबाबदारी तुम्ही घेऊ शकत असाल तरच कुत्र्याचं किंवा मांजराचं पिल्लू घरात आणा, असं मी तर म्हणेन. आणि आता
कुप्पीसाचं खेळणं झालंय. आता गाडीशी खेळणं. मलाही बरं वाटतं कधीतरी एक आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काय विरंगुळा आहे आपल्याला खरं तर काहीच नाही. मग या मुक्या प्राण्यांशी खेळता खेळता आपण पण लहान म्हणून जातो. आमची मुलं तशी काही लहान राहिलेली नाहीत आता खेळायला. तर ती बाहेर जाऊन ग्राउंडवर बरेचदा खेळतात, भरपूर खेळतात. एखाद्या वेळेसच सुट्टीच्या वेळी घरात मग कॅरम वगैरे खेळत बसतील. पण अशी काही आता आमच्या सोबत खेळत नाहीत ती. तर ह्यांच्यातच आम्ही ती हौस भागवतो. आता सकाळचं एवढंच. रुटीन आज तुमच्याशी शेअर करते मी. तर त्याच्यामध्ये आज मी करणार आहे भेंडीची भाजी. आणि भेंडी आपली सिंपल पद्धतीने मी करणार आहे, जी मुलांसाठी करते. फक्त ती चिकट न होता व्यवस्थित मोकळी होते. तर ती कशी होते ते तुमच्याशी शेअर करते मी. आणि आमचा चहा पण सकाळचा राहिलाय अजून, तर तो मी घेते कारण आम्ही लगेचच सकाळी आवरल्यावर नर्सरीत गेलो, त्याच्यामुळे चहा राहिलाय आणि चहाशिवाय दिवसाची सुरुवात आमच्या होतच नाही. रोज दुधाचा 1 कप चहा तरी सकाळी हवाच. आणि बहुतेकदा मी तो तेवढा एकच चहा घेते, म्हणजे संध्याकाळी नाही होत. वॉकला मी गेल्यावर मग जे राहतं ते राहतच. तर आता चहा उकळून झालाय, मी दोघांना कप काढून घेते. आणि भूक पण खूप लागली आहे, सो बिस्किटं घेते. नाश्ता बनवायला वेळ आहे अजून. सो सकाळचे वाजलेत 8:30 आणि तेवढ्या वेळात एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या झाल्यात. पटापट पटापट जितकं रुटीन फास्ट होईल सकाळचं तेवढं बरं. आरू शाळेत निघालाय ऑलरेडी, 6:30ला त्याची व्हॅन येते. सो तो निघालाय. त्याला डब्याला दिलं होतं धिरडं. तर त्याच धिरड्यामध्ये अजून मी मटेरियल वाढून आमच्यासाठी पण नाश्त्यानंतर बनवेन. साधारण 9:30च्या दरम्यान आम्ही नाश्ता करतो. म्हणजे हे पण कामाला निघतात, मनूचा पण होतो आणि मग मनू शाळेसाठी तयारी करतो. त्याची दुपारची शाळा असते. सो आता मी भेंडीची भाजी करून घेते. आणि इथे मनी प्लांटची पानं तुम्हाला दिसतायत. तर हा आमच्या घरातलाच मनी प्लांट आहे. तो खूप मोठा होत चाललाय वेल. तर त्याचे मी आता काय करते, तुकडे तुकडे करून ज्या ज्या ठिकाणी असे मोकळे भाग आहेत तर त्या ठिकाणी मी हे तुकडे करून घेते. म्हणजे ते एखाद्याच्या छानशा आपल्या काचेच्या बाटलीत ठेवले ना तर खूप छान वाटतात. असं दिसायला ग्रीनरी दिसली ना डोळ्यांना की प्रसन्न एकदम फील येतो. आता मी ही भेंडी काल धुतली होती आणि धुवून निथळत ठेवली होती. पूर्ण कोरडी झाल्यावर पुसून घेतली आणि मग ती चिरायला घेतली. डायरेक्ट तुम्ही बाजारातनं भेंडी आणली तर ती हाताला टोचते सुद्धा आणि डायरेक्ट खाणंही योग्य नाही, कारण ती किती ठिकाणाहून आपल्याकडे येते माहीत नसतं. तर अशा प्रकारे मी ही 1/2 किलो भेंडी आहे. मुलांना भयानक आवडते. तर मी वरच्यावर करत असते, ह्याची मसाला भेंडी करते किंवा काय. आणि इथे माझ्याकडे जून 2-3 भेंडी मिळाल्यात मला, तर त्या मी टाकून न देता तशाच ठेवणार आहे. आणि त्याच्यापासून जे बी आतमध्ये आहे तर ते सुकवून त्याची रोपं करणार आहे. तर अशी बरीच छोटी छोटी रोपं मी करत असते. मध्ये माझ्याकडे डबल बी छान आली होती, घेवडा आला होता, पावटा आला होता. अशी छोटी छोटी रोपं मी करून आपल्यापुरती का होईना भाजी झाली म्हणजे ती एक आनंद असतो त्याच्यात. एखाद दुसरी शेंग मिळाली तरी खूप बरं वाटतं. आणि भेंडीची जी देठ आणि वरचं जे टोक आहे ते चिकट असतं बऱ्यापैकी, म्हणून मी असे टिश्यू पेपरच खाली ठेवते. म्हणजे पटकन टिश्यू पेपर टाकला की आपला ओटा स्वच्छ. ओटा स्वच्छ करणं हे काम नंतरसाठी ठेवलं ना तर मग ते खूप हेक्टिक होऊन जातं नंतर आवरणं. म्हणजे जेव्हाच तेव्हा पटापटा आपण जर आवरलं तर स्वयंपाक कधी होतो आणि स्वच्छताही त्याचबरोबर कधी होते हे लक्षात येत नाही. त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. कारण माझं वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे मला त्यासाठी साधारण 11 वाजता तरी लॉग इन करावे लागतं. त्याच्या आधी जेवढी काही घरातली कामं कंप्लीट होतील तेवढं मला बरं आहे. म्हणजे नंतर हे राहायला ते राहायला हे डोकं आपलं भरून राहत नाही. डोकं जितकं रिकामं राहील आपलं म्हणजे कामं साचून राहणार नाहीत तेवढं बरं असतं. ह्याचा अर्थ हा नाही की मी सगळी कामं कंप्लीट करून बसते. ते खरंच शक्य नाही होत. कपडे भांडी काही प्रमाणात राहतात दुपारसाठी, तर मग ती दुपारच्या लंच टाइम मध्ये मी थोडंसं उरकते. आणि इथे मी फोडणी घातली आहे. त्याच्यानंतर आपलं जिरे मोहरीची आणि कढीपत्ता, हळद, मिरची आणि लसूण एवढी साधीशी ह्याची फोडणी आहे. फार याला तामझाम लागत नाही. भेंडीची स्वतःची अशी एक चव असते, तर तीच मुलांना लागावी म्हणून मी ह्याला फार मसाले घालत नाही. जितकी मसालेदार कराल तितकी त्या भाजीची चव मुलांना कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक भाजीला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि वाटण वगैरेची खरंच गरज नाही. जितकी सिंपलात सिंपल तुम्हाला भाजी करता येईल तितकी करा. मुलांना म्हणा किंवा आपल्यालाही त्या भाजीची खरी टेस्ट किंवा त्याचे जे विटॅमिन्स, प्रोटीन्स आहेत ते मिळू देत. तसेही आपण ते धुवून शिजवून त्याचे अर्धे हे काढूनच टाकतो. मग जेवढी मिळेल तेवढी तरी हवीच ती.
आता मी इथे आधी खूप परतून घेते, त्याचा चिकटपणा जो काही राहिला असेल थोडाफार तो पूर्ण घालवून घेते आणि मगच त्याला झाकण टाकते आणि पाणी तर नाही घालत, मीठ टाकते. कारण आधीच मीठ टाकलं की मिठाला पाणी सुटतं. आणि इथं आपली भेंडी शिजत आली बऱ्यापैकी. त्यात मी आता लिंबू पिळलंय, म्हणजे चिकट पण होत नाहीत, चवीला पण छान लागते. टोमॅटो पण तुम्ही घालू शकता तुम्हाला हवं असल्यास, मी नाही घालत. आणि आपली भेंडी ऑलमोस्ट शिजलेली आहे, पण तशी छान हिरवीगार राहिली आहे ती, कारण मी ह्याला परतून परतून शिजवलेलं आहे. आणि आत्ता शिजल्यावर त्याच्यात मी मीठ घालतेय आणि आता एक वाफ काढणार की एकदम सॉफ्ट भेंडी तयार होते. आणि ही भेंडीची भाजी डब्याला द्यायला खरंच छान आहे. सुकी भाजी होते, त्याचा रस्सा गळत नाही. आणि मणूची शाळेची तयारी सगळी मी करून ठेवली आहे, पॅन्ट वगैरे सगळं इस्त्री करून ठेवलंय. आता तो अभ्यास करतोय आणि याचा अभ्यास झाला की मला बेडशीट चेंज करायची आज. परवाच धुतली आहे मी, तर मी ती चेंज करेन. आणि ते माझी आंघोळ पूजा वगैरे सगळं झालंय. आमच्या झाडाला खूप सुंदर फुलं आली जास्वंदीची. आता पावसाळ्यात नाहीतच जमा होती फुलं, पण आता परत यायला लागलीत आणि बरं वाटतंय फुलं अशी बघायला. आणि इथे आमचा नाश्ता धिरडं केलंय मी, ज्याच्यामध्ये एक गुपचूपपणे गाजर किसून घातलंय की जे लक्षात पण येत नाही आणि मुलांच्या पोटात पण जातं. तर अशा प्रकारे मी न दाखवता न कळता भाज्या कन्झ्युम करत असते. सांगितलं तर मुलं असं गाजर उचलून नाही खाणार, मग दातात रुततं, मग कंटाळा आला, मग नकोच. ही त्यांची कारणं असतात. त्यापेक्षा अशी कशात तरी मिक्स करून दिली की मग त्यांच्या लक्षात पण येत नाही. तर ह्याच्यानंतर मनू गेलाय शाळेत आणि मी माझं फ्रूट ब्रेक घेतेय, ज्याच्यामध्ये एक छानपैकी गोड पेरू आहे. आणि माझा आता व्हिडिओ चाललाय, एका बाजूला अपलोड होतोय आणि एका बाजूला माझं जे पब्लिकेशनचं काम आहे तर पुस्तकाचं ते चाललंय. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.